ओम परब्रह्माय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे असेच अनमोल विचार प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. स्वामी भक्तांनो, माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना अजिबात नसते. त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होत असतो. म्हणून ते आपल्यावर असतं आपण काय करायचं असतं. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नकोस, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नकोस, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं फक्त निश्चित लक्षात ठेव आणि तू फक्त तुझ्या मार्गाला चालत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. म्हणून मित्रांनो, तुम्ही जर स्वामींचं नामस्मरण करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, सुखाच्या मागे धावताना आपली माणसं जपायला शिका. कारण सुखाचा उपभोग घेताना सोबत प्रियजन नसतील तर ते सुखही दुःखाप्रमाणे भासेल. म्हणून सुखाच्या मागे तुम्ही नक्कीच लागलं पाहिजे आणि आपली माणसंही जपली पाहिजे. म्हणून संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ असते. कारण आपल्याला संपत्तीचे रक्षण करावे लागते, पण ज्ञान आपले रक्षण करत असते, हे तितकेच खरे आहे. आणि तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं फार घातक मात्र आपल्या आयुष्यात असतात. आणि नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करा की लोकांनी आपलं नाव हे काढलंच पाहिजे आणि ते आपलं वर नाव गेलंच पाहिजे. आणि इतरांविषयी तितकंच बोला जितकं स्वतःविषयी तुम्ही ऐकू शकाल. आणि स्वतःविषयी जर तुम्हाला कोणतरी बोललं तर त्याला तुम्ही सहन करू शकाल, इतकंच तुम्ही दुसऱ्याविषयी बोलायचंय. आणि या जगात शिंपल्यासारखे खूप कमी लोक असतात जे दुसऱ्यांना मोत्यासारखा घडवायला स्वतःचा स्वार्थ मात्र बाजूला ठेवत असतात. आणि आपल्यामध्ये जबाबदारी असली की स्वप्न हवेत विरून जातात आणि नसली की माणसं भलतीकडेच भरकटत जात असतात. म्हणून माणसाने त्यांचा विचार करावा ज्यांना आपण आवडतो. नाव ठेवणारे असले काय नसले काय, त्याने असा काय फरक पडतो बरं. म्हणून समस्येचा शेवटचा उपाय म्हणजे क्षमा आहे. एकतर करा किंवा मग मागा. बस या दोन गोष्टी करा, तुम्ही आयुष्यामध्ये समाधानी राहाल. आणि अन्नाचा कण, वेळेचा क्षण आणि माणसाचं मन हे सांभाळायला जमलं की सुखाने जीवन आपल्याला नक्कीच जगता येत असतं आणि ते सुखमय जीवन आपल्याला प्राप्तही होत असतं. म्हणून इतरांना समजून घेणे हुशारी आहे, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनातले खरे ज्ञान आहे. आणि जो व्यक्ती स्वतःला समजून घेईल त्याला सर्व काही नक्कीच मिळत असते. आणि जिथे श्रद्धा आणि विश्वास यांची मुळं मजबूत असतात तिथे मानवतेच्या फांद्या थंड सावली देत असतात. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे आणि ते आपल्याला शिकायचं सुद्धा आहे. आणि आयुष्यातून भरपूर काही बोध आपल्याला घ्यायचे आहेत आणि असे बोध घेत घेत आपण स्वामींची सेवाही करायची. म्हणून स्वामींची सेवा ही फक्त निस्वार्थ मनाने करायची. जिव्हाळा असावा पक्ष्यांसारखा, माया असावी प्राण्यांसारखी आणि श्रीमंती असावी निसर्गासारखी. म्हणून पाठीवर कौतुकाची थाप देणारी माणसं परकी असतात, पण दुर्दैव असं की डोक्याला ताप देणारी माणसं मात्र आपलीच असतात, हे मात्र निश्चित आहे. आणि कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं कधी थांबत नाही आणि कोणी आहे कोणाचं म्हणून मरणं कधी लांबत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आणि संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, पण त्याच्याशी लढणारचं यशस्वी होतो आणि तो लढणारा शेवटपर्यंत टिकतही असतो. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळातही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र वळत नाही, ती चांगल्या दिशेने जात असतात. आणि एकदा का सहनशक्तीचा अंत झाला की माणूस अत्यंत प्रिय नातंही सहज सोडत असतो आणि तोडत असतो. म्हणून जगातील सर्वात सुंदर आणि महागडी भेटवस्तू म्हणजे सहवासातल्या क्षणांची गोड आठवण असते, जी कोणीही कधीही तुमच्यापासून हिरावू घेऊ शकत नाही. आणि तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करत आहात, हे मात्र निश्चित. म्हणून अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करू नका. आपल्याला जे पाहिजे त्यामागे नक्कीच तुम्ही त्यामागे धावायला शिका. आणि मित्रांनो, देवाने सर्वांना हिऱ्यासारखं आयुष्य दिलंय, फक्त एक अट घातली, जो झिजेल तोच मात्र चमकेल. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त आयुष्यामध्ये घातक असतात. म्हणून किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते, हे एक किमती सत्य आहे आणि हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं काहीही नाही. आणि ते जीवनामध्ये प्रत्येकाच्या असायला हवं. दुसऱ्यांना अडचणीत टाकून स्वतःचा स्वार्थ पाहणारे जीवनात कधीच यशस्वी होत नाही आणि त्यांना यशही मिळत नाही. म्हणून विश्वास कमवण्यासाठी
आयुष्य खर्ची पडतं आणि गमावण्यासाठी एक क्षण पुरेसा मात्र असतो. म्हणून जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे आणि ती तुम्ही कमवलीच पाहिजे. आणि इतरांपेक्षा वेगळं असणं ही तुमची कमजोरी नसून ही तुमची ताकद मात्र आहे आणि ती ताकदच तुम्ही कमवायला हवी. म्हणून चूक जर महत्वाची असेल ना तर व्यक्तीला तुम्ही विसरून जा, आणि जर व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची असेल ना तर तुम्ही चूक विसरून जायला हवे. म्हणून जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराशा झाला असाल, तर मग तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल आणि तुम्हाला विजय नक्कीच मिळेल. विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहायचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करत असते आणि तेच आपल्याला जिंकवत असते. म्हणून ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्यांच्या न थांबता केलेल्या प्रयत्नांमुळे जिंकले होते. आणि म्हणून आपण सतत थोडे थोडे नक्कीच प्रगती करत आयुष्यामध्ये जायचं आहे. आपल्याला सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक येण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते, त्याचप्रमाणे आपल्यालाही ती गोष्ट नक्कीच आवश्यक आहे. म्हणून अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करण्याचा प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाही आणि ते प्रयत्न सोडून देतात. म्हणून जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. त्यानुसार तुम्हाला जीवनात भरपूर घाव सहन करावे लागतील. मग तुम्ही त्यानुसार जगायला शिका. आणि इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे, आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीची झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे आणि इच्छाशक्ती तुम्ही नक्कीच राखली पाहिजे. म्हणून ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकांची मैत्री करा आणि आपले ग्रंथ वाचा आणि देवालयात जाऊन नक्कीच देवाला नमस्कार करून नक्कीच देवाची अर्चना पूजा करा आणि गुरुचरित्र वाचा. यात तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळेल आणि अनुभवही तुम्हाला भरपूर काही मिळतील. म्हणून अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ आपल्या स्वामींमध्ये आहे आणि फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला जातो आणि करून दिला पण आहे. म्हणून आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरी त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जबाबदारी जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करत असते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होतही असते. म्हणून हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी, कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी कधीच आयुष्यामध्ये मिळत नाही. आणि आशेचा एक किरणही जीवनावर प्रेम करायला शिकवतो. जसे अंधाऱ्या रात्री एका काजव्याची सोबत देखील आधार देणारी वाटते आणि ती काजव्याची सोबत खूप आपल्यासाठी भरपूर काही गोष्टी शिकवून जाते. म्हणून जीवनात मर्यादा ही फार महत्वाची आहे, कारण मर्यादेत राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावत असते आणि याउलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होत असते आणि शेवटी आपल्याला काही कळतही नसते. म्हणून नेतृत्व हा गुण आत्मसात करा, कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा मात्र देऊ शकते. आणि सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा, कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल नक्कीच वाढवते आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे काय करायचे हे नक्कीच शिकवत असते. आणि आपल्याला फक्त दोनच गोष्टी कळतात, गरीबाला मदत करायची आणि श्रीमंताचा माज मात्र उतरवायचा असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला जास्त महत्व दिलं की तो आपलं पाय पुसणं नक्कीच करून टाकत असतो. म्हणून लोक मला काय बोलतील या रोगांपासून खूप लांब राहा, कारण हा रोग एकदा झाला की माणूस लवकर बरा होत नाही आणि मग तो नक्कीच काहीतरी करत असतो आणि जीवनामध्ये चुकीच्या मार्गाला सुद्धा जात असतो. म्हणून माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करत असतो. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला असतो आणि शेवटपर्यंत असतो. म्हणून वाया गेलेली वेळ वाया गेलेल्या पैशांपेक्षाही वाईट असते आणि ती वेळ कधी वाया जाऊ नये आणि त्या वेळेत आपण नक्कीच काहीतरी करून दाखवलं पाहिजे. म्हणून सामर्थ्यवान असूनही नतमस्तक होणे उत्तम गुण आहे, पण महान असूनही सामान्य राहणे हा सर्वोत्तम गुण मात्र आहे आणि तो आपण नक्कीच आपल्या जीवनात अवलंबवू शकतो आणि तो आपण
भरपूर काही गोष्टी त्यातून आपल्याला मिळूही शकतात. म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्यालाच हक्क गाजवण्याचा अधिकार असतो आणि तो कर्तव्य पार पाडत सुद्धा असतो. म्हणून नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात आणि ती जबाबदारीने सांभाळली पाहिजे. म्हणून प्रेम असो किंवा अन्न, जर कोणाला जास्त दिलं तर त्याची किंमत मात्र राहत नाही आणि त्याला ते कळतही नाही. म्हणून संयम ठेवा. संकटाचे दिवसही जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील आणि ते नक्कीच तुम्हाला भरपूर काही शिकवून जातील आणि जीवनाचा अनुभव देऊन जातील. म्हणून त्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नका. आपल्या कामावर लक्ष ठेवा. चिकाटी हा फार लहान शब्द आहे, पण ज्याला चिकटतो त्याच्या जीवनाचं सोनं करून टाकतो आणि सोनं होतही असतं. म्हणून कोणाचंच कोणा वाचून अडत नसलं तरी दुरावलेलं माणूस विसरणं शक्य नसतं आणि त्या आयुष्यामध्ये कधीच शक्य होतही नाही. म्हणून 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल, पण पुन्हा उभं राहण्याची आणि राहून दाखवायची तयारी मात्र आपल्या मनामध्ये आपण ठेवायची आहे आणि ते आपण करून दाखवायचं सुद्धा आहे. म्हणून जाणीव जिवंत असली की वेदना आपल्याला कमी होतात आणि आपल्याला ते कळतही नाही. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानांपेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा आणि आपण जे बघू ते समोर आपल्याला दिसेल त्यावरच आपण विश्वास ठेवलाच पाहिजे. नाहीतर कोणी काही कान भरले त्यावर अजिबात विश्वास ठेवू नये, कारण ते आपल्याला नक्कीच जीवनामध्ये संकटात टाकू शकते. म्हणून नात्यांचे शत्रू 3च असतात: अपेक्षा, अहंकार आणि गैरसमज. हे 3 शत्रू नात्यांमध्ये भरपूर घातक असतात आणि ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ना, ते कधीही परिस्थितीचा विचार करत नाही. ते शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असतात. म्हणून ज्या निर्णयामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा. इतकंच नाही तर क्षणभंगूर थांबावं सुद्धा आणि मग आपल्याला त्यातून काहीतरी नवं शिकायला मिळत असते. म्हणून सत्य शेवटपर्यंत सोबत करतं, पण असत्याला साक्षीदाराची फौज उभी करावी लागते. तरी ते एक दिवस आपल्याला एकटं पाडतंच आणि ते आपण पडतो सुद्धा. म्हणून विचारांच्या परिवर्तनाशिवाय जीवनात परिवर्तन संभव नाही आणि घडणारही नाही. म्हणून कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्याच हातात आहे आणि ते आपण नक्कीच केलं पाहिजे. म्हणून वाईटापासून दूर राहण्यासाठी चांगुलपणा विकसित करा आणि आपले मन चांगल्या विचारांमध्ये नक्कीच गुंतवा. कारण आपले मन जर तुम्ही चांगल्या विचारांमध्ये गुंतवले तर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या समजतील सुद्धा. म्हणून असंच असतं आयुष्य आपलं, पानांवर तरंगणाऱ्या दवांसारखं. कितीही त्याला थोपवलं तरी हातून निसटलेल्या क्षणांसारखं आणि तसंच आपण ते जगायचं सुद्धा असतं. म्हणून कुजत पडण्यापेक्षा धावून जिंकलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करायला घाबरू नका. बिंदास प्रयत्न करा आणि जिंकलात तर तुमची नक्कीच वाहवा होईल आणि हरलात तर तुम्ही काहीतरी धडा घेऊन जाल. म्हणून सत्य हे नेहमी शांत असतं, कारण त्याला माहिती असतं काही गोष्टींची उत्तरं वेळ आल्यावर द्यायची असतात आणि वेळ आल्यावर ती समजतही असतात. म्हणून ते वेळ आल्यावर समजलं की आपल्याला त्याचा अनुभवही तेवढाच येत असतो. म्हणून प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा, कारण अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल, पण प्रयत्नच केला नाही तर हाती काही लागणार नाही आणि काही समजणारही नाही. म्हणून स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका, कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस मात्र दाखवत असते. आणि ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडतात, कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे शिकवत असतो आणि अनुभव आपल्याला आलाच पाहिजे. जीवनात संघर्ष अटळ आहे, त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता, खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये आपण विकसित नक्कीच केली पाहिजे. आणि महान अशी ओळख तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपले काम करतो, कारण आपले कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्नच आपणास महान बनवत असतो आणि तो आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही मिळवतही असतो. म्हणून लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या, कारण जर आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळेल आणि स्वामी समर्थ आपल्याला त्यात यश नक्कीच देतील. म्हणून वेळेच्या सदुपयोगाला महत्त्व द्या, कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य करू शकतो आणि शेवटपर्यंत तो त्याच्यावर टिकून राहिला पाहिजे. मग पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका, कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव होत नाही आणि शेवटपर्यंत आपण हारत नाही तोपर्यंत जिंकण्याचे चान्सेस नक्कीच असतात. आणि जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य ठेवा, कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम हे घ्यावे लागतात.
आणि परिश्रम प्रत्येक कामासाठी घ्यावे लागतात, मग ते कोणतेही असो. म्हणून स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीचा सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश येत नाही आणि कधीही अपयश मिळत सुद्धा नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणू शकते. जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री असते आणि चांगले भविष्य आपले घडत असते. आणि एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून आपण काढून टाकले पाहिजे. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने आपण नक्कीच प्रयत्न आयुष्यात करायला हवा. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव खूप महत्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान हे नक्कीच टाळता येते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणती तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपल्या स्वतःचे अस्तित्व निर्माण करता येणे आपल्याला शक्य होत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवता येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते आणि शेवटपर्यंत त्याच्या सोबत राहत असते. आणि माघार घेणे कधीही मान्य करू नका. कारण आपल्याला जे मिळवायचे आहे ते आपण तेव्हाच मिळवू शकतो जेव्हा आपण माघार न घेता प्रयत्न करत असतो आणि शेवटपर्यंत त्यावर आपण टिकत असतो. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या कामाची सुरुवात करण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक असते. आणि ध्येय साध्य करण्यासाठी केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान अशा पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या पायऱ्या चढल्या तरच आपल्याला आपण शिखरापर्यंत पोहोचत असतो. आणि तसेच आपल्याला जीवनात यशही मिळत असते. म्हणून जीवनात संघर्षाच्या काळात खचू नका. कारण संघर्षाचा काळ हा आपणास अत्यंत वाईट परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे शिकवतो. तसेच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व टिकविण्याचा अनुभव नक्कीच देत असतो. म्हणून आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्या ताकदीमध्ये लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हा फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढेल आणि तो शेवटपर्यंत टिकेल. म्हणून भूतकाळात जास्त विचार आणि भविष्याची चिंता आपल्याला जीवनात आनंदाने जगण्याची प्रेरणा देऊ शकत नाही. कारण भूतकाळ आपण बदलू शकत नाही आणि भविष्य आपणास माहीत नाही. म्हणून आपण फक्त वर्तमान काळात जगलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्याची जिद्द आणि ताकद सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच मिळत नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे लक्ष द्या. कारण जर आपण मेहनत करण्यावर भर दिला तर यशाकडे नेऊन जाणारा मार्ग नक्कीच निर्माण होतो. आणि प्रतिस्पर्धी ताकदीचा असला तरी मैदानात पराभवाला न घाबरता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. कारण प्रयत्नांच्या जोरावरच विजय मिळवणे आयुष्यात शक्य होत असते. आणि कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास मदत नक्कीच करत असतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ती अशक्य आहे असे समजू दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि सत्यात उतरतात सुद्धा. म्हणून जीवनात स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्याची असावी. कारण दुसऱ्याची तुलना कराल तर स्वतःची ताकद तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुम्हाला ती कळणारही नाही. म्हणून दुसऱ्याची तुलना कधीही करू नका. आपल्यामध्ये काय आहे आणि नवीन आपण काय शिकू शकतो यावर आपण जास्त भर दिले पाहिजे. आणि जशाच तसं राहिलेलं चांगलं असतं तेव्हाच माणसं आपल्याशी सरळ वागत असतात. नाहीतर चांगुलपणाचा फायदा ते मात्र घेत असतात. आणि कोणतीही सवय इतकी मोठी नसते की जी सोडता येत नाही. फक्त मनापासून एक ठाम निर्णय घेण्याची आवश्यकता असते. मग ती सवय आपण नक्कीच सोडू शकतो. आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा नक्कीच वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो आणि तो त्याला किंमतही असते. म्हणून अनुभवाचा आरसा आपल्याजवळ असला की अडचणींचा मेकअप नक्कीच आपल्याला करता येतो. आणि म्हणून वेळ, सत्ता, संपत्ती आणि शरीर साथ देवो की न देवो, पण चांगला स्वभाव, समजूतदारपणा आणि खरी नाती नेहमीच साथ देतात आणि शेवटपर्यंत टिकून राहतात. म्हणून भक्ती हा असा मार्ग आहे जिथे आपण स्वतःला नम्र बनवतो आणि आपण शेवटपर्यंत नम्र असतो सुद्धा. म्हणून या जगात सत्यापेक्षा गोड कोणतेही फळ नाही. आणि खोटं तुम्ही कितीही बोला पण त्याचं काही भविष्य नाही आणि ते भविष्य उरणारही नाही. म्हणून वेळ कोणाचंही सारखी राहत नाही. कारण रडावं त्यांनाही लागतं ज्यांनी दुसऱ्यांना रडवलेलं असतं आणि त्यांना कर्माची फळं ही नक्कीच भेटलेली असतात. म्हणून काही लोकांना नाती तुटली तरी चालतात पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना जमत नाही.
आणि ते करतही नाही. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही आणि कोणताही विचार त्यांच्या वाट्याला सुद्धा येत नाही. म्हणून चुकीचं असून स्वतःला बरोबर सिद्ध करणं सोपं असतं, पण बरोबर असून सुद्धा स्वतःला बरोबर सिद्ध करणं खूप अवघड असतं आणि ते नक्कीच आपण अनुभवावरून करू शकतो. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवायचा आणि देवाच्या भरोशावर आपण राहायचं आहे. देव सगळं काही नीट करणार आहे हे मात्र निश्चित. म्हणून आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्त्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्त्व आहे आणि याला आपण महत्त्व दिलं सुद्धा पाहिजे. म्हणून तुम्ही फक्त मित्र गरजेसाठी नव्हे तर सवय म्हणून जोडावेत, कारण गरज संपते पण सवय सुटत नाही. म्हणून सवयीसारखी आपण मित्र आपल्या जवळ ठेवले पाहिजेत आणि शब्दांना उच्चारण्याआधी त्यांना तपासून घ्या, कारण कुठलाच कोडरबर जिभेवर चालत नाही हे मात्र निश्चित. आणि उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानासोबत भविष्यही तुमचं अवघड होऊन बसेल आणि तुम्हाला काही समजणार देखील नाही. म्हणून कठीण परिस्थिती आपली परीक्षा घेईल, पण अशा कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याचे धाडस ठेवा, कारण वाईट काळात संघर्ष हा एकमेव पर्याय असतो आणि तो आपल्याला वरती घेऊन जात असतो. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल तेव्हा आपला प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे, कारण आपले प्रयत्नच आपल्याला अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद देत असतात आणि तेच आपल्याला जीवनामध्ये अनुभवही देत असतात. म्हणून अपयश आणि यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाण्याचा मार्ग हा निर्माण करू शकतो आणि तो आपण निर्माण केला सुद्धा पाहिजे. म्हणून अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा, कारण वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच येणार नाही आणि कधीच मिळणार सुद्धा नाही. म्हणून साहस दाखवून एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे, कारण साहसी व्यक्तीला नशीब सुद्धा साथ देते. ते सत्य कोणीही नाकारू शकत नाही आणि ते सत्य नक्कीच वर सुद्धा येत असते. म्हणून जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण साधी राहणी उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवूनही उच्च विचारांच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम मात्र जीवनामध्ये करू शकतो हे दाखवून देत असते. आणि जीवनात जर काही करून दाखवायचे असेल तर कधी प्रयत्न करणे थांबवू नका, कारण पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला मार्ग सापडतो, पण एका ठिकाणी साठलेले पाणी खराब होते. त्यामुळे न थांबता प्रयत्न करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असली पाहिजे आणि न थांबता प्रयत्नही आपण केले पाहिजे. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम आपण करत राहिले पाहिजे, कारण प्रतिकूल परिस्थितीतच आपल्याला कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच करून देते. आणि दबावाच्या परिस्थितीला शरण न जाता सर्वोत्तम प्रयत्न करा, कारण हीच वेळ तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देते आणि हीच वेळ तुम्हाला पुढे घेऊन जात असते आणि आयुष्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडवून आणत असते. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि ती तुटून जात असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवनात आपण चांगली कामगिरी करून चांगले जीवन जगले पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या कामाची आणि चांगल्या जीवनाची सवय होणार आहे आणि आपण कुणावरही विश्वास ठेवून चालणार नाही. आपण फक्त चांगल्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा आणि चांगल्या व्यक्तीसोबत आपण राहायचं आहे. बुद्धिमत्ता आपल्याला जे मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते. त्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीही करू नका आणि मनामध्येही आणू नका, कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करू शकतो आणि जीवनामध्ये आपण पुढेही जाऊ शकतो. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्की बनवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरेच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण राहत असतात आणि त्यांना भेटतही नसतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन जगा आणि ते जीवन तुम्ही अनमोलरित्या जगू शकाल आणि अनुभवही घेऊ शकाल. म्हणून एखादी गोष्ट करून दाखवायची जिद्द स्वतःमध्ये ठेवा. तुम्हाला कोणतीही गोष्ट करणे अशक्य वाटणार नाही, कारण एखादी गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जिद्दीने प्रयत्न करण्याची गरज फक्त असते आणि तीच गरज आपल्याला नक्कीच पूर्ण करायची असते. म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत देत असते आणि जगू आपण नक्की जीवन नक्की नवीन शकतो. म्हणून जीवनात येणाऱ्या परिस्थितीचा विचार करून स्वतःमध्ये बदल करा, पण आपल्याला जे काही मिळवायचे आहे त्याचा विसर पडू देऊ नका आणि ते मिळवूनच राहा. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर
पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी बनवू शकते आणि तुम्हाला कोणतेही यश नक्कीच हमखास मिळू शकते. म्हणून बुद्धिमत्ता आपल्याला ते मिळवून देऊ शकते जे आपणास अशक्य वाटते, पण त्यामुळे तुम्ही ध्येय गाठू शकत नाही असा विचार कधीच करू नका. कारण बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य करू शकतो. आणि त्यासाठी स्वामींचे आशीर्वाद सुद्धा आपल्या पाठीमागे असतात. आणि स्वामींचे आशीर्वाद असल्यावर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी भासत नाही आणि होणारही नाही. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या. कारण ह्याच व्यक्ती आपले चांगले दिवस आणून देतात आणि चांगले जीवन आपल्यासाठी ते जगत असतात. म्हणून जीवन जगताना अडचणी आल्यास त्या अडचणी दूर करण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण करा. कारण अडचणींवर मात करण्याचे बळ आपल्याला ध्येय साध्य करून देते आणि ते ध्येय आपण जीवनामध्ये नक्कीच गाठू शकतो. आणि संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता तयार करा. कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनास दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करत असते. आणि संघर्षावर मात करण्यासाठी ते आपल्या जीवनात बळ देत असते. आणि जीवनात येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्यावर मात कशी करता येईल यासाठी प्रयत्न करा. कारण समस्यावर मात करण्याची शक्तीच आपणास आपली स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते आणि ते आपल्याला पुढेही घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास पुन्हा प्रयत्न करून ध्येय साध्य करण्याची जिद्द ठेवा. कारण आपली ही जिद्दच आपल्याला जीवनात हार न मानता प्रयत्न करण्याची ताकद मात्र देईल. आणि ते प्रयत्न आपण चांगल्या रीतीने पार पाडू शकतो. म्हणून वेळ सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेव्हा खडतर काळ येईल तेव्हा त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा. कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट आपल्याला भरपूर काही जीवनात करावे लागतील. आणि आपण केलेल्या कामाचे श्रेय मिळवण्यासाठी धडपड आपण करत असतो, पण असे करू नका. त्यासाठी आपले काम प्रामाणिकपणाने करून त्यामध्ये गुणवत्ता निर्माण करा. परिणामी तुमच्या कामाचे कौतुक जग स्वतःहून करेल आणि जग स्वतःहून तुम्हाला नक्कीच पुढाकार देईल. म्हणून जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे. कारण कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याचा गुणच आपल्याला प्रगतीस कारणीभूत ठरतो आणि आपली प्रगती त्यामुळेच होत असते. म्हणून एखादी गोष्ट करताना मनात शंका कधीच आणू नका. कारण मनात निर्माण झालेली शंका आपला आत्मविश्वास कमी करते. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून आपल्याला फक्त आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे. आणि कधीही न डगमगता आपण काम हे आपलं सुरू ठेवलं पाहिजे. आणि आपल्याला तेच काम पुढे घेऊन जाणार आहे याचं फक्त तुम्ही नक्कीच भान ठेवलं पाहिजे. यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर तत्वांची प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करा. कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो आणि आपल्याला यश नक्कीच गाठू शकतं. म्हणून स्वतःमध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व असे बनवा की जग तुम्हाला मान देईल आणि तसेच तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक करून तुम्हाला किंमत देईल. कारण जर या जगात टिकायचे असेल तर स्वतःची ओळख निर्माण करावीच लागेल आणि ती निर्माण करण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये नक्कीच ताकदही निर्माण करावी लागेल. म्हणून कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे असते आणि योग्य नियोजन तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करतो आणि बारकाईने ती परिस्थिती आपण हाताळून नक्कीच जीवनात चांगली कामगिरी पार पाडत असतो. म्हणून जीवनात चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. याउलट वाईट गोष्टींच्या आहारी माणूस पटकन जातो. त्यामुळे वाईट गोष्टींपासून लांब राहून चांगल्या कामांमध्ये सहभागी आपण झाले पाहिजे. तुमची प्रगती निश्चित होईल आणि तुमच्या प्रगतीला कोणताही अडथळाही येणार नाही. म्हणून समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करायचे लक्ष द्या. कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि चांगले कामाला मागे खेचण्यासाठी भरपूर काही लोक आडवी येत असतात. म्हणून वास्तविकतेचे भान ठेवून जगणे गरजेचे आहे. कारण वास्तविकता आपणास आयुष्यात चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवून सत्य परिस्थितीचा विचार करून जीवन जगण्यास मदत करते. आणि जीवनात अपयश आल्यास निराश कधी मात्र होऊ नका. कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी आपल्यात ठेवावी लागते. आणि ती तयारी असली की आपल्याला सर्व साथ द्यायला तयारच असतात. म्हणून आपली परिस्थिती जरी गरीब असली ना तरी आपले विचार उच्च ठेवा. कारण आपली परिस्थिती बदलण्याची शक्ती ही आपल्या विचारांमध्ये असते.
आणि त्यामुळे जीवनात उच्च विचारांना प्राधान्य आपण दिले पाहिजे आणि उच्च विचारच आपल्याला जीवनात पुढे घेऊन जात असतात. म्हणून वाचनाची आवड निर्माण करा. नक्कीच गुरुचरित्र वाचा आणि देवांचे नक्कीच अभंग वाचा. नक्कीच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतील आणि चांगल्या गोष्टी तुमच्या अनुभवास येतील आणि त्या गोष्टी अनुभवास आल्यामुळे तुम्ही प्रगतीच्या वाटचालीस व्हाल आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करायची असल्यास थोडासा त्रास तुम्हाला सहन करण्याची आणि त्याग करण्याची सवय तुम्ही लावून घेतली. कारण आपल्या शालेय जीवनातील प्रगती पुस्तकात सुद्धा चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा आपण अभ्यास करण्याची आणि अभ्यास करण्यासाठी वेळ देऊन मेहनत करत असतो आणि ती वेळ देऊन आपण जर मेहनत केली तर आपल्याला यश हे हमखास मिळणार आहे. फक्त आपण आपल्या ध्येयावर नक्कीच एका टोकाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणून आपण फक्त त्या दिशेने वाटचाल केली तर आपल्याला भरपूर काही गोष्टी या समजत जातील आणि भरपूर काही गोष्टींना आपण नक्कीच मिळवू शकतो. म्हणून काळजीमुक्त होण्याचा जादुई मंत्र आहे आणि काळजी तुम्ही कधीच करायची नाही आणि जास्त काळजी करून आपले काहीही साध्य होत नसते. आपल्या जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या शिकाव्या लागतात आणि त्यांचं फळ हे आपल्या जीवनामध्येच मिळत असतं. म्हणून काळजी करून काही होणार नाही आणि त्याने काही साध्यही होत नसते. म्हणून आपण फक्त आपल्या जीवनाकडे चांगल्या बारकाईने लक्ष दिले पाहिजे आणि बारकाईने लक्ष दिले तर आपण नक्कीच जीवनामध्ये चांगल्या गोष्टी या साध्य करू शकतो आणि चांगल्या गोष्टींकडे आपण लक्ष दिले तर मग आपण भरपूर काही गोष्टींकडे आपल्या मनाने आणि आपल्या आत्मविश्वासाने आपण पुढे वाटचाल करून त्या गोष्टी साध्य करायला मदत करू शकतो. म्हणून आपण त्या पद्धतीने विचार करून आपण त्या पद्धतीने नक्कीच भरपूर काही गोष्टी या समजून घेतल्या पाहिजे आणि त्या गोष्टींकडे त्याप्रमाणे लक्ष दिले पाहिजे. म्हणून एखाद्या व्यक्तीवर जेव्हा जीव जडतो ना तेव्हा आपलं मन त्या व्यक्तीच्या फक्त चांगुलपणाचा विचार करत असतं. कारण त्या व्यक्तीबाबतच्या आकर्षणाचा भूत आपल्या मनावर चढत असतं. त्यामुळे त्या व्यक्तीमध्ये जसे चांगले गुण दिसतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीमध्ये अवगुण पण आहेत आणि यावर मात्र आपलं दुर्लक्ष केलं जातं. परंतु कालांतराने हे आकर्षण त्या व्यक्तीबाबत कमी होऊ लागतं. तेव्हा सद्गुणपेक्षा त्या व्यक्तीच्या अवगुणांवर लक्ष केंद्रित केलं जातं आणि ते असतं सुद्धा. व त्या व्यक्तीने आपल्या चांगुलपणाला किती वाईट प्रकारे वागणूक दिली हे नंतर डोक्यात आणि मनात घोळू लागतं असतं. व यामुळे शेवटी ते नातं वादविवाद, भांडण, द्वेष, अहंकार व इतर अनेक कारणांना पुढे करून तोडलं जात असतं आणि प्रेम प्रकरण व प्रेम याच गोष्टींचा प्रकार होत असतो. त्यामुळे कित्येक जणांची जोडी तुटत असते व एकदा का मनावरून आकर्षणाचं भूत उतरलं की ते नाते कायमचे संपुष्टात येत असते. म्हणून ते नाते आपण नक्कीच विचार करून जोडले पाहिजे आणि विचार करून त्या गोष्टी केल्या पाहिजे. म्हणून गैरसमज हा प्रत्येकाला कधी ना कधी व कुठे ना कुठे होतच असतो व जेव्हा हा गैरसमज आपल्याला होत असतो तेव्हा आपल्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असतो आणि तर समोरच्या व्यक्तीला गैरसमज झाला असेल तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा आपल्याला त्रास होत असतो आणि गैरसमजामधून त्रासा व्यतिरिक्त काहीच मिळत नसतं. पण हे ना आपल्याला पूर्णपणे कळत असतं ना समोरच्या व्यक्तीला हे पूर्णपणे कळत असतं. जो तो व्यक्ती स्वतःच्या गैरसमजातून निर्माण केलेल्या विचारसरणी व ठम मत घेत असतो आणि स्वतःच्याच नात्यात गुंता करून स्वतःला व समोरच्याला त्रास देत असतो. हा गैरसमज दूर करणं पण फार अवघड असतं. कारण स्वतःला गैरसमज झाला आहे हे मान्य करणं पहिलं तर स्वतःलाच मान्य होत नसतं व दुसऱ्याला आपल्याला बाबतचा झालेला गैरसमज दूर करणंही सोपं काम नसतं. त्यामुळे जेव्हा हे गैरसमजाचे वातावरण नात्यात निर्माण होईल तेव्हा गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करणं बंद करायचं असतं व काही दिवस शांत राहून त्या व्यक्तीपासून लांबच राहणं योग्य ठरत असतं. म्हणून त्या व्यक्तीपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढं आपण नक्कीच चांगले सुद्धा असतो. म्हणून कोणतीही व्यक्ती इतर कोणा व्यतिरिक्त व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकत नसतो. कारण कोणता व्यक्ती कधी कोणत्या स्तराचा विचार करेल याचा अंदाज लावणं पण शक्यच नसतं आणि ते अशक्य असतं. म्हणून चांगली माणसं पण मजबुरीत कधी कधी वाईट कृत्य करू शकतात व वाईट व्यक्ती पण कधी कधी परिस्थितीमुळे आपले चांगले कृत्य करत असतात. म्हणून त्यामुळे आपण ना कधी कोणाचं व्यक्तिमत्व ओळखू शकतो असा गैरसमज मनात ठेवायचा नसतो व इतर माणसं आपलं व्यक्तिमत्व ओळखून घेऊ शकतील हा पण गोड गैरसमज आपल्या मनातून दूर करायचा असतो. आणि तो गैरसमज जेव्हा आपण दूर कराल तेव्हा आपल्याला नक्कीच चांगलं वाटेल. आणि अभिमान आणि स्वाभिमान बाळगणं म्हणजे ओझं बाळगण्यासारखं असतं व जोपर्यंत आपण या अभिमान व स्वाभिमानाचं ओझं माणसाच्या मनावर असतं तोपर्यंत तो त्या ओझ्याच्या खाली दबलेला असतो आणि आपल्या अभिमान व स्वाभिमानाला कशा प्रकारे धक्का पोहोचू शकतो याचं विचारानं खाली दबलेला असतो. आणि त्यामुळे असा अभिमान व स्वाभिमान ओझं ठेवून जगणं मुश्किल होत असतं. कारण समाजातील माणसं आपल्या याच अभिमान व स्वाभिमानाला तडा किंवा धक्का पोहोचण्यास आतुर असतात व त्यांना एकदा का संधी मिळाली की ते तो स्वाभिमान व अभिमान मोडीत काढायलाच पुढे सरसावतात. आणि मग त्यामुळे
या अभिमान व स्वाभिमानाच्या नादाला लागून आपल्या जीवनातील नवनवीन वैरी निर्माण करत बसायचं नसतं, तर ते वेळ पडल्यावर मान झुकवून शिकायचं असतं व वेळ आली तर मान मोडणं पण नक्की शिकायचं असतं. आणि ते आपण शिकून जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी शिकू शकतो. म्हणून माणूस खूप दिवस उपाशी असेल तर नक्कीच त्या माणसाला अन्नाची किंमत समजते. परंतु त्याचं माणसाला जर पोटभर दररोज अन्न मिळू लागले की तो माणूस दिवसेंदिवस अन्नाची किंमत त्यांच्या मनातून कमी करत जातो व एक दिवस असा येतो की तो माणूस त्यांच्या ताटामधील अन्न पुढील काळात उष्टी ठेवून फेकत जातो. व ही विकृती माणसात प्रमाणापेक्षा जास्त एखादी गोष्ट मिळाली की निर्माण होत असते व ही विकृती माणसाचे भविष्यात वर्तणूक व आचरण बदलून टाकत असते. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट एकतर प्रमाणात मिळाली किंवा प्रमाणापेक्षा कमी मिळाली की माणूस त्या गोष्टीची किंमत करत असतो व प्रमाण जास्त झाले की त्या गोष्टीचा तो अवमान किंवा अपमानच करत असतो. व हाच माणसाचा स्वभाव असतो आणि हाच माणूस आपल्याप्रमाणे जगत असतो. म्हणून माणूस जसा विचार करतो एखादी गोष्ट घडण्याबाबत किंवा एखादी घडण्याबाबत पण प्रत्यक्षात वेगळं असं भलतंच घडत असतं. परंतु किती वेगळं किंवा भलतं घडलं तरी माणूस काही त्यांच्या काल्पनिक विचारांच्या करण्याच्या सवयीला सोडत नसतो. ही सवय एकदा लागली की बदलत नसते आणि त्यामुळे जर तो विचार करतो त्याप्रमाणे घडलं नाही तर तो निराश होत असतो व दिवसेंदिवस टेन्शन घेऊन व अधिक विचार करून आणखीन मोठ्या संकटात पडत असतो. आणि जी वेळ आपल्यावर आलेली असते त्या वेळेला तोंड देणं हे आपलं कर्तव्यच असतं व हे कर्तव्य चुकवता येत नसतं. परंतु तरीही कल्पनेचा बाजार मानून आपण असा विचार करतोय म्हणून तसंच घडलं पाहिजे ही आशा कधीच मनात ठेवायची नसते. व आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट वेळेशी सामना करण्याची आपली मानसिक तयारी कायमच ठेवायची असते आणि ती शेवटपर्यंत आपल्याला ठेवायचीच आहे. म्हणून माणसाच्या मनाचं कामच असतं जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टीकडे आपलं लक्ष वेधण्यास आणि एक काम आपलं मन खूपच अचूकपणे करत असतं. परंतु या लक्ष वेधण्याच्या सवयींकडे जर माणसाने लक्षच दिलं नाही तर त्या माणसाच्या या मनाच्या वाईट सवयीला शांतच बसावं लागतं. परंतु जी माणसं मनाने अधीर असतात व ज्यांचं मन एकचित्त नसतं अशी माणसं या मनाच्या वाईट सवयींचे शिकार होत असतात आणि या सवयींच्या नादाला लागून स्वतःच्या नशिबाला कोसत असतात. खरं तर असा कोणताच माणूस या पृथ्वीवर जन्माला आला नाही ज्याला आजपर्यंत त्याने जी इच्छा केली ते सर्व मिळालं आहे. परंतु हीच गोष्ट कित्येक माणसांना समजत नसते म्हणून ते त्यांच्या मनात वाईट सवयींच्या नादाला लागून दुःखी होत असतात व काही जण तर पुढील संपूर्ण आयुष्य दुःखी होऊनच जगत राहतात. म्हणून आपल्या मनाच्या या वाईट सवयीला वेळेच ओळखणं शहाणं आणि भरपूर काही होयच असतं व ही गोष्ट आपल्याला कडे नाही त्या गोष्टीचं उगाच मनात महत्त्व वाढवून त्या गोष्टी मिळवण्यासाठी वेळ व्हायचं नसतं. एवढं फक्त आपण लक्षात घ्यायचं असतं. आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुखी समाधानी राहिलं पाहिजे. आणि जी माणसं जीवनाचा अर्थ समजून जातात ती माणसं त्यांचं पुढील जीवन सुख आणि आनंदाने जगत असतात. परंतु ज्या माणसांना जीवनाचा अर्थ समजत नसतो ती माणसं कदाचित ना कशाची अपेक्षा करत स्वतःला दुःख देत राहत जगत असतात. आणि जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपण न मागताही आपणास मिळत असतं आणि हेच अंतिम सत्य असतं. व जी गोष्ट आपल्याला अपायकारक असते ती गोष्ट मागूनही मिळत नसते व ते न मिळणं पण आपल्यासाठी हितकारकच असतं. पण हा पण अंतिम सत्याचा भागच आहे. त्यामुळे चमत्कार होईल व आपणास ती गोष्ट मिळेल जी आपणास हवी आहे. अशा प्रकारचा विचार मनात ठेवून जगणारी माणसं जीवनातील मार्ग भटकलेली माणसं असतात व ही माणसं त्यांना जे हवंय ते मिळव अथवा न मिळव अशी माणसं त्यांच्या जीवनाचा अंत होईपर्यंत असंतुष्टपणे जीवन जगत असतात आणि ते तसंच जीवन जगत राहतात. म्हणून तुम्ही फक्त संकुचित मनाची माणसं पाहिली तर कोणाचीही मदत करायला पुढे स्वतःहून येत नसतात व क्वचित एखाद्या माणसाला त्यांनी मदत केली तर त्यांनी केलेल्या मदतीची जाहिरात व प्रचार ते ठिकठिकाणी करत असतात. असे करण्यामागे एकच कारण असतं ते म्हणजे त्यांचं मन हे फारच संकुचित असतं आणि त्या मनाला त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या कर्मामुळे शांती मिळत नसते व एखाद्याला मदत केल्याने त्यांच्या मनाला शांती मिळेल हीच भावना त्यांच्या मनात उत्पन्न झालेली असते. पण शेवटी संकुचित मन आणि त्या मनात जपलेल्या वाईट सवयी त्या माणसाला शांत बसू देत नसतात आणि म्हणून एखाद्याला मदत करून त्या मदतीचा प्रचार व जाहिरात करण्यासारखे अनुचित प्रकार या माणसात मार्फत होत असतात. आणि त्यामुळे कोणाकडून मदत जर घेत असाल तर त्या माणसाचं मन संकुचित आहे का विशाल आहे याचं परीक्षण अगोदरच करून घेणं गरजेचं असतं. कारण चुकीच्या माणसांकडून मदत घेतल्यावर एकदा घेतलेल्या मदतीपायी आयुष्यभर शर्मेने मान झुकवून पण आपण भाग पडत असतं आणि ते आपल्याला पुढे नक्कीच नडत सुद्धा असतं. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या माणसांची सोबत जीवनात घेतली पाहिजे आणि ज्यांच्या जीवनातील अडचणी व समस्या प्रयत्न करूनही संपत नाही अशा माणसांनी थोडा वेळ काळ स्वतःला बुद्धीला आराम देऊन योग्य मार्गदर्शकाकडून सल्ला घेणं व स्वतःच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी
मिळालेल्या मार्गदर्शनाला अनुसरून प्रयत्न करणं कधी योग्य किंवा उचित ठरत असतं, नाहीतर फक्त प्रयत्न करायचे आणि दिवस वाया घालवायचे यातून काहीच मिळत नसतं. मूर्ख माणूसच स्वतःच्या बुद्धीचा दर्जा उच्च आहे असे समजून नको, तर त्या ठिकाणी नको ते प्रयत्न करीत असतो व स्वतःच खरं आणि इतरांचं खोटं मानून हातपाय फक्त मारत असतो. आणि अशा माणसांच्या आयुष्यातील दिवस पण वाया जातात आणि वय पण वाढत जातं. आणि ते पण त्यांनी जे मनात इच्छिलेलं असतं ते कितीही प्रयत्न करूनही त्यांना भेटतं असतं आणि नसतं सुद्धा. म्हणून त्यामुळे वेळ प्रसंगी नमता आपण येऊन योग्य माणसांचं किंवा अनुभवी माणसांचं नक्कीच मार्गदर्शन घ्यायचं असतं. कारण गुरुशिवाय योग्य मार्ग मिळणं पण कधी कधी शक्य होत नसतं. आणि ते आपल्याला गुरु आपल्या जीवनामध्ये असलेच पाहिजे. आणि स्वामी समर्थांसारखे गुरु आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच भेटतात आणि त्यांची सेवाही आपण तितक्या मनोभावे आणि चांगल्या वृत्तीने केली पाहिजे. कित्येक माणसाचं आयुष्य चुकीच्या माणसांना खुश ठेवण्यात निघून जात असतं, पण उशिरा का होईना त्या माणसाने याबाबत अक्कल नक्कीच येते की त्यांनी त्यांच्या ज्या व्यक्तीसाठी व्यतीत केलं ती व्यक्ती चुकीची नक्कीच आहे. आणि मग तेव्हा त्यांना नक्कीच दिलावा भेटत असतो आणि पुढचं पाऊल चांगल्या गोष्टींवर टाकण्यासाठी त्यांना मदत भेटत असते. म्हणून स्वतःची वाईट परिस्थिती बदलण्याची सुरुवात करायची असेल तर सर्वात अगोदर आपली मनस्थिती बदल करण्यास सुरुवात करणं गरजेचं असतं. कारण माणसाची जोपर्यंत मनस्थिती वाईट असते तोपर्यंत परिस्थितीमध्ये बदल घडवणं अशक्य होत असतं. आणि माणसाच्या नको त्या गोष्टींवर लक्ष देऊन नको त्या गोष्टींवर विचार करत बसण्याची सवय माणसाला लागली असते व ही सवय माणसाची मनस्थिती सतत खराब करण्यात जबाबदार ठरत असते. आणि त्यामुळे वाईट लागलेल्या या सवयीला सोडणं म्हणजे एक पाऊल प्रगतीकडे आणि नक्कीच उचलणाऱ्यासारखं होत असतं. व मनस्थिती माणसाने बदलली की आपोआप माणसाच्या परिस्थितीमध्ये बदल करणं शक्य होत असतं आणि ती परिस्थिती त्याची नक्कीच हमखास बदलत असते. म्हणून त्या परिस्थिती बदलण्यासाठी तो स्वतः जबाबदार सुद्धा असतो. म्हणून मित्रांनो, स्वतःचा मुलगा किंवा मुलगी कोणतंही अनुचित काम करणार नाही असा विश्वास ठेवण्याचा हक्क फक्त सदमार्गावर आणि चालणाऱ्या व इतरांच्या कठीण वाईट न चिंतणाऱ्या माणसातच असतो. कारण व्यसनी इतरांचं वाईट चिंतणारी, दुसऱ्यांची प्रगती पाहून जळणारी व इतरांच्या बाबत कायम वाईट बोलणाऱ्या माणसांच्या रक्तामध्ये त्यांच्या या सवयींचा अंश हा उतरलेला असतो. व असा माणूस जरी त्यांच्या मुलांबाबत वरीलप्रमाणे दावा केला तरी तो दावा मात्र कधीच सत्य ठरत नसतो. नियती असा दावा मांडण्याचा व सत्यात उतरवण्याचा हक्क फक्त सद्मार्गावर चालणाऱ्या व इतरांचं भलं करू पाहणाऱ्या व्यक्तींनाच देत असते. व चांगल्या माणसांच्या पोटी चांगलीच मुलं देऊन त्यांना चांगुलपणाची परतफेड त्यांच्या आईवडिलांच्या चांगुलपणाने गुण त्यांच्या मुलांच्या रक्तात उतरून नक्कीच देत असते आणि ती चांगुलपणाची परिस्थिती त्यांच्यावरती आणत असते. म्हणून एखाद्या गोष्टीत यश मिळालेल्या माणसांच्या मागेही त्यांची निंदा करणारी माणसं त्यांना यश किती चुकीच्या प्रकारे मिळाले याचा प्रचार करताना दिसतात व स्वतःवर कधीच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होत नसतात. परंतु दुसऱ्याचं यश पाहून ही माणसं जळत असतात व यश मिळवण्यासाठी समोरच्या व्यक्तीने किती चुकीची कामे केली आहेत याचे मात्र पाढे ही यशस्वी माणसावर जळणारी माणसं चार चौघात वाजत असतात. आणि खरं तर कोणाला किती चुकीच्या गोष्टी केल्याने यश मिळते हे पाहण्यासारखे आणि सांगण्यापेक्षा जर या दुसऱ्यांवर जळणाऱ्या माणसांनी केवळ यश मिळवणाऱ्या माणसाने यश मिळवण्यासाठी किती मेहनत घेतली हे जरी पाहिलं तरी त्यांनाही प्रेरणा मिळू शकते. आणि ही गोष्ट दुसऱ्यांवर जळणारी माणसं समजून घेत नसतात व दुसऱ्यांना मिळालेल्या यशावर मनातून जळून केवळ त्यांची निंदा नाळसती व त्यांना बदनाम करायची कामं ही दुसऱ्यांवर जळणारी माणसं करत असतात. आणि तशा माणसांसोबत आपण नक्कीच राहिलं नाही पाहिजे. आणि काही माणसं त्यांच्या जीवनात त्यांना न मिळालेल्या गोष्टीबाबतचा अभाव मनात ठेवून दुःखी जीवन जगत असतात. आणि काही माणसांना मुलं होत नाहीत म्हणून ते दुःखी असतात. परंतु हीच माणसं ही गोष्ट पाहत नसतात की ज्यांना मुलं झालेली आहेत ती सर्वच माणसं त्यांना मुलं झाले आहेत म्हणून सुखी आहेत का. म्हणून आपण तेही पाहिलं पाहिजे. म्हणून काही माणसांचा स्वभाव हा खूप विचित्र असतो. ती माणसं एखाद्या घटनेला स्वतःच्या नजरेतून पाहतात व त्या घटनेतील फक्त वाईट गोष्टी शोधून काढतात आणि स्वतःचा निष्कर्ष काढून त्या गोष्टीबाबत सर्व काही स्वतःच्या नजरेतून ठरवतात. खरं तर समोर घडणाऱ्या घटनेचं वास्तव जाणून घेऊन त्यावर निष्कर्ष काढायचा असतो. परंतु असे करणं या विचित्र माणसांना बिलकुल पटत नसतं. म्हणून अशा माणसांचे नातेसंबंध फार काळ कोणत्याही व्यक्ती सोबत चांगले राहत नसतात. कारण ही माणसं इतरांना फक्त त्यांच्या वाईट व भंगार विचारसरणीतूनच पाहत असतात. आणि त्यामुळे अशा विचित्र माणसांना नक्कीच बरोबर नातेसंबंध जुळून म्हणजे सुखाचे जीवन दुःखात ढकलण्यासारखं होत असतं. म्हणून काही माणसं स्वतःवर कधीच स्वतःहून सुधारत नाही आणि अशा माणसांना इतर कोणी सुधारवणार पण शक्य होत नसतं. म्हणून ते फक्त त्यांच्या चुकीने सुधारत असतात आणि त्यांच्या चुकीनेच ते भरपूर काही गोष्टी ह्या मिळवत असतात. म्हणून तांत्रिक आणि मांत्रिक यांच्याकडून एखादं काम होऊ शकतं अशी आशा फक्त अंधश्रद्धा ठेवणारीच माणसं ठेवत असतात. आणि अंधश्रद्धेमुळे
माणसाचा किती फायदा व किती नुकसान होत असते हे कोणाला खरं तर सांगण्याची गरज नसते. कष्ट करून किंवा प्रयत्न करूनच एखादं काम होत असतं आणि हीच गोष्ट अंधश्रद्धा ठेवणारी माणसं विसरत असतात. त्यामुळे नको त्या मार्गावर पाऊल टाकून ही माणसं त्यांच्या जीवनातील फसत असतात. आणि जर तंत्र आणि मंत्राने सर्व कामे होत असती तर मग माणसं काम करण्याची कधीच पुढे सरसावली नसती आणि घरात बसून पैशांचा पाऊस पडला असता आणि माणूस कधीच कोणताही कामधंदा करण्याच्या नादी लागला नसता. त्यामुळे श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. हेच सूत्र अवलंबन करणं आणि जीवनात महत्वाचं असतं. मेहनत करून जीवनात पाहिजे ते मिळवता येत असतं. हेच माणसाने विसरायचं नसतं आणि तेच माणूस शेवटपर्यंत आपण घेऊन जायचं असतं. आणि गरजेपेक्षा जास्त जेवण ज्या माणसांना मिळते त्यांना नक्कीच अन्नाची किंमत राहत नाही, म्हणून त्यांना कधीही ते मिळू नये. आणि आपल्या घरातील सदस्य जर चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडला किंवा नक्कीच पडली तर त्या व्यक्तीवर जास्त लक्ष देणे, त्या व्यक्तीला वारंवार बोलणे आणि कोणतंही काम करण्यात टोकणे किंवा त्या व्यक्तीला समजावून सांगून सुधारविण्याचा प्रयत्न करणे किंवा त्या व्यक्तीच्या दैनंदिन कामात अति लक्ष देणं, त्या व्यक्तीवर बंधने लादणे, अशा प्रकारची कामं केल्याने ती व्यक्ती तर सुधारत नसते, परंतु पुढील कामात तीच व्यक्ती आपल्याला विरोधात बंड उभारून आपल्याला ज्या गोष्टी केलेल्या आवडत नाही अशाच गोष्टी आपल्या समोर करून ती व्यक्ती आपल्यालाही त्रास देण्याच्या भूमिकेत उतरत असते. आणि असे झाल्यावर आपल्यावरील त्यांच्या व्यक्तीचा संपूर्ण विश्वास उडला जातो आणि मग ते नक्कीच त्यामध्ये मतभेद होत असतात आणि त्या गोष्टी या चुकीच्या मार्गाने जात असतात. म्हणून पुस्तकाने नक्कीच मार्गदर्शन हे आपल्या जीवनात चांगल्या लोकांचं पाहिजे आणि चांगल्या लोकांचं मार्गदर्शन हे चांगल्या ठिकाणीच आपल्याला घेऊन जात असतं. म्हणून वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असलाल तरी उद्या तुमच्या जमिनीवर कुणाच्या तरी आधाराची गरज तुम्हाला भासू शकते आणि ती गरज तुम्हाला लागू शकते. म्हणून आयुष्यात एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर मात्र बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल आणि जे मतलबी असतील ते तुमच्या आयुष्यातून कुठेतरी निघून जातील. आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र असते. म्हणून संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. म्हणून संगत ही चांगली असायला हवी आणि आयुष्यात थोडा ॲटिट्यूड आणि इगो असलाच पाहिजे. नाहीतर लोकांना जास्त किंमत दिली की नक्की ते चार चौघात आपली गंमतही करत असतात आणि तशीच गंमत ती घडवतही असतात. म्हणून ज्यांना जायचं असतं ते निघून जातातच. त्यांना थांबवण्याचे प्रयत्न शेवटी व्यर्थ असतात आणि ते प्रयत्न आपण नक्कीच केले नाही पाहिजे. म्हणून रंग बदलतो म्हणून सरडा उगीच बदनाम आहे. सरडा स्वरक्षणासाठी रंग बदलतो तर माणूस स्वार्थासाठी रंग बदलत असतो आणि त्याचा स्वार्थ हा जीवनामध्ये कधीच संपत नसतो. म्हणून पर्वता एवढे संकट जरी पुढे आले तर त्या संकटावर मात करण्याची जिद्द ठेवा, कारण जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आणि कठीण परिस्थिती हाताळण्याची क्षमताच आपले अस्तित्व निर्माण करते आणि ते अस्तित्व टिकवून ठेवत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप गरजेचे आहे, कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते आणि जीवनात पुढे जाण्यास मदत करत असते. म्हणून आपल्या विचारांमध्ये ताकद निर्माण करा, कारण जीवनातील येणारे अडथळे हे आपल्याला माहीत असतातच असे नाही. त्यामुळे अशा वेळी आपण विचारांमध्ये असणारी ताकद, आपला आत्मविश्वास वाढवून अडथळे दूर करण्यास आपल्याला मदत शेवटपर्यंत करेल. आणि आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून देतात आणि ध्येय आपल्याला मिळतही असतं. म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, कारण एखादी गोष्ट अशक्य तोपर्यंत असते जोपर्यंत एखादी व्यक्ती ती गोष्ट शक्य करून दाखवत नाही. त्यामुळे अपयशाची भीती न ठेवता प्रयत्न आपण इमानदारीने केले पाहिजे. आणि जीवनात गुरुचे स्थान महत्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली आहे. आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखविणारा गुरु असणे आवश्यक असते. आणि एखादी गोष्ट करण्याचा संकल्प जेव्हा आपण हाती घेतो तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी आपले प्रयत्नही तितकेच महत्वाचे असतात. कारण कोणताही संकल्प तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण नियमितपणे प्रयत्न करत असतो आणि आपले प्रयत्न आपण कधी थांबवत नसतो. आणि कधीच आपले प्रयत्न थांबवू नका आणि बिनमुरादपणे नक्कीच इमानदारीने आणि निस्वार्थ मनाने तुम्ही प्रयत्न करत राहा. सर्व काही संपले असे असताना सुद्धा क्षितिजापर्यंत भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता निर्माण होते आणि ती क्षमताच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून एखाद्या थोर व्यक्तीला प्रेरणास्थान मानणे गरजेचे आहे, कारण जेव्हा आपण असे करतो तेव्हा एक प्रकारे आपण त्या व्यक्तीचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. आणि तो व्यक्तिमत्वाचा विकास करून आपल्याला पुढे जीवनामध्ये जीवन जगण्याची संधी चांगल्या प्रकारे मिळू शकते. म्हणून आपले काम शांततेत करण्याची सवय लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी
एकाग्र चित्ताने काम करू शकतो आणि एकाग्र चित्ताने आपण काम करून भरपूर काही गोष्टी मिळवू शकतो. आयुष्यात माणसे जोडायची असतील ना, तर आपल्या आयुष्यातील जवळच्या लोकांना समजून घ्यायला शिका. तेव्हा तुम्ही हे करू शकाल. तेव्हा तुम्हाला संकट काळात साथ देणाऱ्या लोकांची कमी कधी भासणार नाही आणि होणारही नाही. म्हणून जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करणे थांबवतो. पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि जीवनाकडे चांगलं बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला देत असतात. म्हणून जग तुमची तुलना इतरांशी करून तुमचे कर्तृत्व ठरवेल, पण तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न इमानदारीने आणि निस्वार्थ मनाने केला पाहिजे. मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला ना, तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांच्या चर्चेने मैदान हे गाजलेच पाहिजे आणि मैदानात तुमची चर्चा ही झालीच पाहिजे. म्हणून कोणतीही गोष्ट करताना त्याविषयी संपूर्ण ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा एखाद्या विषयाबद्दलचे संपूर्ण ज्ञान तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला कधीही अपयशाचा सामना करावा लागणार नाही आणि अपयश तुमच्या वाट्याला सुद्धा येणार नाही. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात. तेव्हाच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो आणि मिळवूही शकतो. आणि जेव्हा आपणास जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल, तेव्हा आपल्या प्रयत्नांमध्ये अशी ताकद निर्माण करा की जी तुम्हाला फक्त विजय मिळवण्यासाठी प्रेरणा देईल. कारण आपले प्रयत्न आपणास विजय मिळवून देऊ शकतात आणि आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जाऊ शकतात. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या आणि नियोजन नक्की चांगलं करा. कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात नक्कीच करता येते आणि त्याच्यावर मात करून आपण चांगले जीवनही घडू शकतो. म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊन सर्वोच्च स्थान मिळवायचे असल्यास आपल्याला कित्येक वर्षाच्या संघर्षाच्या काळाचा सामना करावा लागतो. कारण साम्राज्य हे एका दिवसात उभे राहत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नशील आपण राहिलेच पाहिजे. एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका आणि शंका कधीच निर्माणही करू नका. कारण जर नवीन सुरुवात केली तर मनातील भीती नाहीशी होऊन धाडसी वृत्ती निर्माण होईल. आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरुवात केल्यास अनुभव तुमच्यासोबत असेल आणि तो अनुभव तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल. आणि जीवनात सुखाचा मोह आणि दुःखाची भीती ठेवू नका, कारण वेळ ही सगळ्यांची बदलत असते. त्यामुळे आज जर तुम्ही दुःख असले तर उद्या सुख तुम्हाला मिळेल. आणि म्हणून जीवनात प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा प्रयत्न आपण इमानदारीने केला पाहिजे. आणि आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करत असतात. कारण आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये केला पाहिजे. आणि जीवनात आनंदी राहायचे असेल तर ऐकावे जाण्याचे आणि करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. कारण आपण स्वतःला जगापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि ते ओळखण्यासाठी आपल्या मनामध्ये जिद्दही असावीच लागते. म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात ते जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न इमानदारीने करत असतात. आणि जीवनात स्वप्ने पूर्ण करायची असतील तर तुमच्या वाट्याला संघर्ष येणारच अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करा. कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्ने पूर्ण होत नाहीत आणि ती कधीही यशस्वी सुद्धा होणार नाहीत. म्हणून संघर्षाचा सामना तुम्हाला जीवनामध्ये करावाच लागेल आणि तो सामना केल्याशिवाय कुणालाही नक्कीच यश मिळतही नाही. म्हणून यशस्वी व्यक्ती व्हायची असेल ना, तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ आपला उज्ज्वल कधीच होणार नाही आणि होऊही शकत नाही. म्हणून संपूर्ण जग बदलणे आपल्या हातात नसले तरी आपण स्वतः चांगल्या विचारांच्या सोबतीने चांगले कार्य करून समाजाला प्रेरणा नक्कीच देऊ शकतो आणि समाजापुढे एक प्रेरणा नक्कीच चांगली ठेवू शकतो. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणि पडण्यासाठी मदत करेल. त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधी सोडू नका. जीवनामध्ये आपल्याला शिकत राहावे लागेल आणि शिकत राहावे लागणार आहे. ते शिकणे आपले कधीच संपणार नाही. जीवनात जर कधी संकटे आणि संघर्ष यांचा सामना करावा लागला तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. देवा, इतिहास हा त्यांचाच लिहिला गेला आहे ज्यांनी जीवनातील संकटे आणि संघर्षांवर मात करून यश मिळवले आहे आणि शेवटपर्यंत ते टिकून ठेवले आहे. आणि जशाच तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा, तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही तुम्हाला मदतही करेल. म्हणून तुमची बाजू योग्य असेल ना, तर कधीही माघार तुम्ही अजिबात घेऊ नका. आणि कारण या जगात सत्तेची परीक्षा घेतली जाते आणि त्यामुळे अशा परिस्थितीत संघर्षाची तयारी ठेवा. विजय सत्याचाच होईल आणि तुमचाच विजय शेवटी होणारही आहे. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो.
तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून स्वतःवरील विश्वास हा अशक्य गोष्ट शक्य करण्याचे बळ देतो. कारण जेव्हा एखादी गोष्ट मिळवणे अवघड वाटते तेव्हा आपणा स्वतःवरील विश्वासच अशक्य गोष्ट शक्य करण्याचे सामर्थ्य कर देतो आणि ते सामर्थ्य आपल्याला भरपूर काही जीवनात पुढेही घेऊन जात असते. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील ना, तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला कधी बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि तो आपल्याला दुसऱ्या दिशेने घेऊन जात असतो. आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न आपले साकार होणार नाही आणि होतही नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी समजून घेता येणे शक्य होते आणि तसंच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप कमी वेळेस मिळते. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही मनापासून करा. कोणतीही गोष्ट जीवनात विनाकारण घडत नाही. प्रत्येक गोष्ट आपणास काहीतरी शिकवून जाते आणि त्यामुळे घडलेल्या प्रत्येक गोष्टीतून योग्य ज्ञान मिळवून आपल्याला जीवनात त्यांचा वापर हा करता येऊ शकतो आणि तो करायलाच पाहिजे. आणि जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे न जाता यश मिळाले तर मग असे यश संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात असेल. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात त्याला दिलेला मदतीचा हात ही मदत तुम्हालाही अडचणीच्या काळात कोणत्या तरी रूपात कामी येईल. कारण वेळ कशी आणि कधी येईल ही कोणीही कोणाला सांगू शकत नाही. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळातून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे शिकवत असतो. आणि एखादा विषय पूर्ण समजण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय असणे गरजेचे आहे. कारण प्रश्नांच्या उत्तरातून आपणास विषयाचा सखोल अभ्यास करण्यास मदत होते आणि पुढे हाच अभ्यास कठीण काळात मार्गदर्शक आपला ठरत असतो. म्हणून शिकून ज्ञान मिळवणे जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. म्हणून तो विश्वास जर तुमचा निर्माण झाला तर तुम्ही काहीही मिळवू शकता आणि काहीही जीवनामध्ये करू शकता. म्हणून जीवनात संकटे प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, परंतु त्यांना तोंड न देता हार मानणे धोकादायक आहे. त्यामुळे संकटांवर मात करून आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणे आपले कर्तव्य आहे आणि आपले कर्तव्य तेच असायला सुद्धा हवे. म्हणून अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका आणि नकारात्मक विचाराच्या आहारी सुद्धा पडू नका. कारण तसे नकारात्मक विचार तुम्हाला जीवनामध्ये पुढे घेऊन जातील आणि ते पुढे घेऊन परत तुम्हाला मागे एवढ्या जोरात टाकतील की तुम्ही परत उठणार सुद्धा नाही. म्हणून अपयश हे आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्की शिकवते आणि त्याचा अनुभव आपल्याला जीवनात येत असतो. म्हणून मैदान तोपर्यंत सोडू नका जोपर्यंत विजय मिळत नाही. कारण पराभवाला घाबरून माघार घेणारे जिंकू शकत नाही आणि ते जिंकतही नसतात. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात आणि फार कमी आपल्या नशिबात असतात. म्हणून आयुष्यात मिळालेल्या दुःखाची तक्रार करण्यापेक्षा त्यावर मात करून जीवन चांगल्या प्रकारे जगण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक होऊन जात असते. आणि एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही आणि ते तसेही मिळत नसते. मग आपण त्यासाठी प्रयत्न हे प्रामाणिकपणे करत राहणे आवश्यक असते आणि तेच प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करत राहिले तर आपल्याला यश एक ना एक दिवस नक्कीच मिळत असते. इच्छाशक्तीमध्ये अशक्य ते शक्य करण्याची ताकद असते. त्यामुळे इच्छाशक्ती बाळगली तर कितीही संकटे आली तर त्यांचा सामना करून त्यावर मात आपल्याला करता येते आणि ती मात करून आपण नक्कीच यशस्वी सुद्धा होऊ शकतो. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी आपल्याला कोणताही त्याग आणि किंमत मोजल्याशिवाय मिळेल आणि त्या प्रकारे ते आपल्याला नक्कीच मिळू शकेल. म्हणून यशस्वी व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात. छंद जोपासणे आवश्यक आहे कारण छंद आपल्याला जीवन आनंदात जगण्यास मदत करतात आणि ते छंद आपल्याला पुढे जीवनात आपल्यासाठी नक्कीच भरपूर काही मोठे अनुभव घेऊन येत असतात. म्हणून यशस्वी जीवनाचा पाया मजबूत त्याच वेळी होईल जेव्हा आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांतून जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी आपल्याला निर्माण करता येतील आणि त्या निर्माण केलेल्या गोष्टीतून आपण भरपूर ज्ञानही मिळवू शकतो. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो. आणि कोणतेही कार्य करताना योजना आखणे आणि अंमलात आणणे गरजेचे आहे. कारण आपण आखलेली योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्याशिवाय
कोणतेही कार्य पूर्ण होत नाही आणि पूर्ण होणारही नाही. म्हणून जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमावण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही. म्हणून एखादे ध्येय सत्यात उतरवण्यासाठीचा मार्ग सोपा असेलच असे नाही. कुठे तुम्हाला 2 पावले मागे घेण्याची वेळही येऊ शकते. अशा परिस्थितीत मनावर ताबा ठेवून ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागते आणि ते करावेच लागेल. म्हणून कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकणार नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते. आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची फक्त आपल्याला गरज असणार आहे. आणि ते प्रयत्न आपल्याला शेवटपर्यंत करावे लागणार आहेत. म्हणून आपले व्यक्तिमत्व आपण परिधान केलेल्या पोशाखावर अवलंबून नसते. त्यासाठी आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावर ठसा उमटला जाईल असे गुण पात्रतेचा विकास करणे आवश्यक आहे. आणि तेच विकास आपण केलाच पाहिजे. म्हणून निर्णय जीवनामध्ये तुम्ही घ्या. निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्यासोबत असतीलच असे नाही. तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावे लागतील. आणि स्वतःसाठी निर्णय घेणाराच माणूस जगामध्ये काहीतरी नवीन करत असतो आणि काहीतरी नवीन निर्माणही करत असतो. आणि तो जीवनामध्ये त्या गोष्टी मिळवूही शकतो. म्हणून फक्त तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि स्वामींकडे लक्ष द्या. स्वामींवर तेवढी जास्त श्रद्धा ठेवली आणि तेवढी जास्त तुम्ही नक्की स्वामींवर आस्था ठेवली तर तुम्हाला जे काही मिळेल ते सर्व काही स्वामींच्या कृपेने मिळेल. आणि स्वामीच तुम्हाला ते देऊ शकतील हे मात्र निश्चित आहे. म्हणून फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं नामस्मरण करा आणि स्वामींवर भरपूर काही श्रद्धा ठेवा. सर्व काही मिळेल आणि सर्व काही ठीक होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.